रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुका काँग्रेसने नवी उभारी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनुभवी आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन तालुका काँग्रेसने काट टाकल्याचे म्हटले जात आहे. अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीत अलिबाग तालुक्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, जनसंपर्क अभियान तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गावागावात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आज अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सुनील खले आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी संयुक्त पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. सुनील खळे यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जोशाची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ती या आज कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलेली आहे. या तालुक्यामध्ये काँग्रेस संघटन वाढवण्यासाठी सुनील खळे हे त्यांच्या सर्व सहकार्यांना घेऊन तालुक्यातली संघटना काँग्रेसमधली एक नंबर कशी राहील तालुक्यामध्ये अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करतील अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे. त्यांची नियुक्ती ज्या संघटन सृजन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं या ठिकाणी निर्माण केली, याच्यामधून त्यांची जी नियुक्ती झालेली आहे ती नियुक्ती योग्य आहे आणि काँग्रेसला ते न्याय देतील असं मला या ठिकाणी वाटतं. आज अलिबाग तालुका काँग्रेसच्या वतीने जो नवीन तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात उपस्थित असणारे माजी जिल्हाध्यक्ष आरशीभाई आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले, त्यांना मी धन्यवाद देतो. खरं आज पहिलीच बैठक माझ्या तालुका अध्यक्षाच्या कारकिर्दीत होत आहे. नक्की या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि पप्पांच्या स्वर्गीय मनोहर ठाकूर यांच्या वतीनं नक्कीच काँग्रेस वाढवण्याचा आपण प्रयत्न करू आणि राहुल गांधी 29ला पंतप्रधान होतील याच्याकरता आम्ही नक्कीच सर्व काम करू असं आपलं आश्वासन देतो आणि नमस्कार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.